स्टँडर्ड 8 चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर. तर मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की फोर्स कशाला म्हणतात, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिलं होतं. आता आपल्याला पाहायचं आहे बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस. तर बॅलन्स्ड फोर्सेस म्हणजे काय आणि अनबॅलन्स्ड फोर्सेस म्हणजे काय. आता ही जी हे दिसत आहे टग ऑफ वॉर, तर इकडे जो फोर्स आहे दोन्ही बाजूनी जो फोर्स आहे तो सारखाच लागत आहे, म्हणजे इक्वल आहे ऑन बोथ साइड्स अँड द रोप डज नॉट मूव. हा रोप जो आहे तो म्हणजे दोन्हीकडे सारखं असल्यामुळे त्याच्यामध्ये मोशन नाही आहे. द फोर्सेस आर सेड टू बी बॅलन्स्ड इफ फोर्सेस आर ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन्स अँड द इफेक्टिव्ह फोर्स इज 0. हे दोन्ही बाजूनी सारखाच फोर्स लागत असल्यामुळे अपोजिट फोर्सेस जे आहे ते सारखेच आहे, म्हणून हा जो मध्ये इफेक्टिव्ह फोर्स आहे तो 0 आहे आणि म्हणून इथे मोशन होत नाही. ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह. तर नेक्स्ट इज अनबॅलन्स्ड फोर्स. आता अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये इथे तुम्ही पाहिलं असेल तर फोर्स जो आहे तो एका बाजूने जास्त लागत आहे, कारण मुलं जास्त दिसत आहे आपल्याला, आणि या बाजूनी फोर्स कमी आहे. त्याच्यामुळे डायरेक्शन ऑफ मोशन जी आहे ती कुठे आहे, जिकडे फोर्स जास्त आहे. म्हणजे इफ द फोर्स इज मोर ऑन वन साइड द रोप मूव्स इन दॅट डायरेक्शन, and this means that initially the two forces are balanced. The rope moves in the direction of higher force. जे जिकडे जास्त फोर्स आहे तिकडे तो रोप काय होऊन राहिला आहे, त्या डायरेक्शनने मूव होताना दिसते. आणि then the forces become unbalanced. म्हणजे unbalanced force are applied on an object in opposite directions and unbalanced force acts on the object resulting in imparting motion of the object. The important points about force. If several forces are applied on an object in the same direction, a force equal to their addition acts on that object. एखादा ऑब्जेक्ट जर घेतला आपण, एखादा बॉक्स आहे मोठा किंवा कपाट आहे, त्याला लावलेला एकाने लावलेला फोर्स जो आहे, मग दुसऱ्याने एखादा दुसरा आला त्यांनी फोर्स लावला, तिसरा आला त्यांनी फोर्स लावला, जे जितके जणांनी फोर्स लावला असेल त्याची जी ऍडिशन होत असेल तो तेवढा फोर्स त्याच्यावर काय होतो, ऍक्ट होतो. म्हणजे त्या फोर्सची ऍडिशन होते त्या ऑब्जेक्टवर अप्लाय करत असताना. If two forces are applied in one object in direction opposite to each other, a force equal to their difference acts on the object. म्हणजे आर्म रेसलिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर कधी कधी दोघांचे फोर्स जो आहे तो सारखा असतो आणि दोन्ही अपोजिट डायरेक्शन्सचे फोर्सेस जर सारखे असेल तर तिथे फोर्सचं सबस्ट्रॅक्शन होते. इफेक्टिव्ह फोर्स जो आहे तो 0 होतो. आणि दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ बॅलन्स फोर्स किंवा इफेक्टिव्ह फोर्स. जर आपल्याला तिथे 0 दाखवायचा असेल तर ते चांगले एक्झाम्पल आहे. A force is expressed in magnitude and direction. डायरेक्शन मध्ये एक्सप्रेस होत असल्यामुळे फोर्स इज द वेक्टर क्वांटिटी. एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि इट इज एक्सप्रेस इन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे तिची व्हॅल्यू किती न्यूटन आहे याच्यावर ती फोर्स तो अवलंबून असतो. म्हणजे these are the important points about the force. When a force is applied on a stationary object it moves. आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे की स्टेशनरी ऑब्जेक्टला जर फोर्स अप्लाय केला तर ती मुव्हिंग होते एखादा ऑब्जेक्ट. इट स्पीड अँड डायरेक्शन चेंजेस. Similarly, a force is required to stop an object in motion. मोशन मधला एखादा बॉल जर कोणी आपल्याला फेकला असेल आणि तो आपल्याला थांबवायचा असेल तर जोपर्यंत आपण त्याच्यावर
फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट किंवा बॉल जो आहे तो स्टेशनरी होऊ शकत नाही. तर म्हणजेच काय, अन ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स. दिस इज अबाउट द फोर्स. नेक्स्ट इज व्हॉट इज inertia. We have seen that an object changes its state of motion due to force. आता आपण पाहिलं की कोणताही ऑब्जेक्ट जो आहे तो त्याची स्टेट बदलतो, दिशा बदलतो जे आहे ड्यू टू फोर्स. In the absence of force, object exhibits a tendency to remain in the existing state of motion. म्हणजे जर फोर्स अप्लाय नसेल तर ती एखादी ऑब्जेक्ट जो आहे जो ज्या स्टेट मध्ये असेल, स्टेशनरी मध्ये असेल तर तो स्टेशनरीच राहतो, मुव्हिंग मध्ये असेल तर तो मुव्हिंग राहतो. द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड ॲज इनर्शिया. ही जी टेंडन्सी आहे ऑब्जेक्टची ज्या स्टेट मध्ये असेल त्या स्टेट मध्ये राहण्याची, दॅट इज कॉल्ड ॲज इनर्शिया. त्या इनर्शियाचं बेस्ट एक्झाम्पल आपल्या टेक्स्ट बुक मध्ये हे दिलंय. इथे जो कॉइन आहे, पोस्ट कार्ड घ्यायचं, कॉइन घेतलाय आणि तुम्ही हे जर टिचकी मारली त्याला तर काय होतं की कार्ड पुढे जातं, कारण कार्ड हे मोशन मध्ये असते आणि हा कॉइन जो आहे तो स्टेशनरी स्टेट मध्ये असतो आणि म्हणून तो स्टेशनरी मध्ये असल्यामुळे तो तिथेच त्याची राहण्याची टेंडन्सी असते. दिस इज द इनर्शिया. आता देर आर 3 टाइप्स ऑफ इनर्शिया. इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, स्टेट ऑफ मोशन अँड डायरेक्शनल इनर्शिया. तर स्टेट ऑफ रेस्ट जर एक्झाम्पल, अन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट cannot change its state of rest due to its inherent property. This property is called as the inertia of state of rest. म्हणजे याच्यामध्ये जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण ते ग्लासचं एक बेस्ट एक्झाम्पल कॉइनचं पाहिलं की स्टेशनरी स्टेट मध्ये आहे कॉइन आणि पोस्ट कार्ड जे ते आहे ते मोशन मध्ये आहे. तर इनर्शिया ऑफ मोशन, इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इन इट्स स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज. याच्यामध्ये स्टेट ऑफ मोशन जी आहे ती चेंज होत नाही, इज कॉल्ड एज द इनर्शिया ऑफ मोशन. For example, a revolving electric fan continues to revolve even after it is switched off. तुम्ही फॅनची फॅन सुरू असेल आणि बटन जरी बंद केली तरी तो लगेच थांबत नाही, तो हळूहळू त्याच्या मोशन जी आहे ती सुरूच असते. म्हणजे एकदा तो मोशन मध्ये असेल तर त्याची जी स्टेट आहे ती मोशन मध्येच राहते. तसंच दुसरं एक्झाम्पल आहे पॅसेंजर्स सिटिंग इन द रनिंग बस. आपण बस चालत असताना जेव्हा बसमध्ये बसलेलो असतो आपण स्टेशनरी असतो आणि बस मुव्हिंग असते आणि म्हणून आपली टेंडन्सी मुव्हिंगची असते. जेव्हा तो ब्रेक दिला ड्रायव्हरनी तर तेव्हा आपण असं थोडं पुढे ढकलल्या जातो. म्हणजेच काय, आपली जी टेंडन्सी इनर्शिया, आपण कोणत्या मोशन मध्ये असतो त्यामध्ये फॉरवर्ड डायरेक्शन. इफ द बस सडनली स्टॉप्स मध्ये जर थांबली तर आपण असं समोर जर्क घेतल्या जातो. नेक्स्ट इज डायरेक्शनल इनर्शिया. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन. ऑब्जेक्ट डायरेक्शन जी आहे ती चेंज होत नाही ऑब्जेक्टची, इज कॉल्ड एज डायरेक्शनल inertia. If a vehicle in a motion along a straight line suddenly turns, the passengers sitting in it are thrown opposite to the direction of turning. तुम्ही घाटातून जर बसमध्ये किंवा गाडीमध्ये गेले तर आपल्याला हे डायरेक्शनल इनर्शिया जो आहे तो चांगला अनुभवायला मिळतो. जेव्हा बस किंवा गाडी जी आहे टर्न होते तेव्हा आपण अपोजिट डायरेक्शनला च्या मोशन मध्ये हे करत असतो. तर हे जे आहे इन विच द ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड ॲज डायरेक्शनल
इनर्शिया